नमस्कार, गाडगे क्लासेसच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण एक नवीन पॉडकास्ट सिरीज चालू करतोय ज्याचं नाव आहे सीईओज ऑफ द बँक. सीईओ ऑफ द बँक हे एक स्पेशल डेझिग्नेशन आहे आणि सीईओ म्हटलं की बऱ्याच ऍक्टिव्हिटीज त्याला कराव्या लागतात, बरेच चॅलेंजेस असतात, त्यानंतर बरेच रोल्स त्याला परफॉर्म करायला लागतात. सो ॲज अ सीईओ त्यांचे एक्सपिरियन्सेस, त्यांचे जे काही बँकिंग करताना त्यांना जे काही एक्सपिरियन्सेस येतात, त्यांना जे काही चॅलेंजेस येतात ते आपल्याला आज जाणून घ्यायचे आहेत. आणि त्यामुळेच आज आपण या पॉडकास्टचा पहिला एपिसोड घेतोय आणि तो सुद्धा जनता सहकारी बँक पुणे आणि त्याचे जे सीईओ आहेत जगदीश कश्यप सर यांच्याबरोबर आपण हा रेकॉर्ड करतोय. जनता बँकेबद्दल सांगायचं झालं तर जनता बँक पुण्यामधली एक अतिशय प्रतिष्ठित बँक आहे. नुकताच बँकेने अमृत महोत्सव त्यांचा साजरा केला आणि आपल्या जनता सहकारी बँकेने 15,000 कोटीचा बिझनेस मिक्स सुद्धा तिथे अचीव केलेला आहे. सो पुण्यामधली एक पोझिशन्ड बँक म्हणून आपण जनता बँकेला नक्कीच बघू शकतो. आणि नुसतं पुणे नाही तर एकूण त्यांच्या 71 ब्रँचेसच्या नेटवर्कमध्ये आज जनता बँक महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांमध्ये आपल्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते. अशाच या बँकेचे जे सीईओ आहेत जगदीश कश्यप सर, आज आपण त्यांच्याबरोबर मनमोकळे गप्पा मारणार आहे, त्यांचे एक्सपिरियन्सेस जाणून घेणार आहे आणि त्यांची ही जी जर्नी आहे सीईओची ती सुद्धा आज आपल्याला जाणून घ्यायची आहे. तर नमस्कार. नमस्कार. आपल्या या पॉडकास्ट सिरीज मध्ये तुमचं स्वागत. सरांबद्दल सांगायचं झालं तर सर अहिल्यानगर जिल्ह्यामधनं त्यांनी त्यांचं एज्युकेशन पूर्ण केलंय अप टू ग्रॅज्युएशन. आणि विशेष म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्या सरांनी बँक जॉईन केली आहे. त्यामुळे सरांना एक मोठा एक्सपिरियन्स बँकिंग इंडस्ट्रीमध्ये आहे. जवळपास 36+ वर्षांचा हा एक्सपिरियन्स आहे आणि सरांनी बँकेमधल्या सगळ्या डिपार्टमेंट्समध्ये जवळपास काम केलेलं आहे. त्यामुळे आज त्यांच्याशी गप्पा मारताना एक वेगळा त्यांचे अनुभव आणि त्यांचे जे काही आतापर्यंतचे एक्सपिरियन्सेस आहेत ते आपल्याला आज जाणून घ्यायचे आहेत. सो सर, पहिला क्वेश्चन तुम्हाला असं विचारतो की ग्रॅज्युएशन झाल्या तुम्ही बँक जॉईन केलीत, पण बँकिंग क्षेत्रातच यावं ही प्रेरणा तुम्हाला कशी आली किंवा बँकिंग क्षेत्रच का तुम्ही सिलेक्ट केलं? वास्तविक खरं जर बघायला गेलं तर ग्रॅज्युएशन झाल्या बँकेत नाही आलो. 1 वर्ष माझा गॅप झाला. त्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये मी एका शुगर फॅक्टरीमध्ये सर्व्हिस करत होतो. ओके. आणि खरं सांगायचं तर मला बँकेमध्ये नोकरी करण्याची इच्छा नव्हती. अच्छा. मला माझं गावातच राहायची खूप इच्छा होती. पण अगदी स्पष्टच सांगायचं तर संघाचे जे दामू अण्णा दाते हे देवळालीला आले होते आणि तू काय करतोस असं त्यांनी विचारलं. त्यावेळी त्यांना जेव्हा सांगितलं की मी असं काम करतोय तर मला तुझा एक अर्ज दे बँकेच्या नावाने असं ते म्हटले. आणि मी पण त्यांना तो अर्ज दिला. ते अर्ज घेऊन गेले. बँकेकडनं मला पहिल्यांदा कॉल देखील आला होता, पण तो कॉल माझ्या हातात पडला आणि मला इच्छा नव्हती करायची. त्यामुळं त्या कॉलला मी रिस्पॉन्स दिला नाही. ते पुन्हा जेव्हा 2-3 महिन्यांनी आले तेव्हा त्यांनी मला विचारलं की काय झालं तुझं. म्हणलं मला अजून कॉल नाही आला. मी खोटं बोललो त्यांच्याशी. आणि मग त्यांनी फोन केला असावा बँकेत बहुतेक. नंतर तो कॉल माझ्या वडिलांच्या आणि आईच्या हातात पडला आणि त्यांनी मला जनता बँकेमध्ये येण्यासाठी म्हणजे मी भाग झालो अगदी खरं सांगायचं. म्हणजे तसं म्हणायला गेलं तर ऍक्सिडेंटल बँकिंग जर्नी स्टार्ट झाली, पण आज ज्या पोझिशनला तुम्ही आहात ते नक्कीच ऍक्सिडेंटल वाटत नाही. म्हणजे तुम्ही ऍज अ ट्रू बँकिंग प्रोफेशनलच तिथं आहात. दुसरा प्रश्न एक सर असा याच्यातनं मला पडतो की म्हणजे अगदी बेसिक तुमची बॅकग्राऊंड, तुमचं अहिल्यानगर मधनं जे स्कूलिंग झालं, एज्युकेशन झालं आणि तिथनं तुम्ही फर्स्ट डेझिग्नेशन बँकेत क्लर्क म्हणून जॉईन झालात. बरोबर. आता तिथून हा जो सीईओचा पर्यंतचा जो प्रवास आहे तो तुमचा कसा होता, त्याच्यात काय काय थोडंसं त्या प्रवासाचं जर वर्णन केलं तर? नक्कीच सांगता येईल. 1989 साली मी जनता सहकारी बँकेच्या घोडनदी शाखेमध्ये लेखनिक म्हणून जॉईन झालो. बँकेत नोकरी करत असताना जॉईन झाल्यानंतर सुरुवातीचे 1-2 महिने माझी मानसिकता थोडीशी अशी द्विधा अवस्थिती होती की बँकेत नोकरी करायची की नाही करायची अशी. बरोबर. पण नंतर काय झालं, आमच्या गावातील एक संघाचे ज्येष्ठ अण्णासाहेब कदम पाटील म्हणून होते.
त्यांनी आणि माझ्या आईने असं सांगितलं की तुझ्या समोर दुसरा पर्याय नाहीये, तुला करायची तर बँकेतच करावी लागेल. असं अगदी त्यांनी आवर्जून आग्रह केला. आणि मग मात्र मी पक्का निर्णय केला की नाही, आता नोकरी करायची तर ती बँकेतच करायची आणि करिअर करायचं तर बँकेतच करायचं. आणि मग त्या दिवसापासून आता जर हे व्रत स्वीकारलंय तर मग ते 100% पूर्ण केलं पाहिजे अशी महत्वाकांक्षा ही त्या दिवसामध्ये त्या दिवशी माझ्या मनात आली. आणि मग मी बँकेमध्ये करिअर करायला सुरुवात केली. अर्थातच अगदी स्पष्ट सांगायचं तर मी जेव्हा बाजीराव रोड रस्त्यावरून जात असे तेव्हा ही बाजीराव रोडची इमारत मी जेव्हा बघितली तेव्हा ह्या इमारतीमध्ये तिथले जे ब्रँच मॅनेजर किंवा ते कसे बसतात आणि आपण कधी ह्या शाखेमध्ये येऊ लेखनिक म्हणून सुद्धा, असं स्वप्न मला नेहमी वाटायचं. आणि जेव्हा मी कॅश भरायला किंवा कशाला बाजीराव रोडला यायचो ना, तर त्यावेळी केबिन मधले ब्रँच मॅनेजर बघायचो, सीईओ बघायचो आणि स्वतःमध्ये एक असं मला वाटायचं की आपण कधीतरी ह्या बँकेत आलं पाहिजे. अर्थात ते स्वप्न होतं, पण ते स्वप्न मी दिवसा पाहिलं होतं आणि ते दिवसा पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायला मी सुरुवात केली होती. मग बँकिंग अभ्यास असेल, बरोबर, बँकेच्या कामामध्ये वापरला जाणारा कॉमन सेन्स असेल, ह्या सगळ्या गोष्टी मी त्या ठिकाणी आत्मसात करायला सुरुवात केली. कारण आता मी नोकरी करेल तर बँकेतच करेल आणि करिअर करेल तर बँकेतच करेल, असं त्यातनं मी ठरवलं होतं. नाही, नक्कीच, म्हणजे ड्रीम कम ट्रू म्हणायला हरकत नाही. अगदी कारण तिथं आपण बघतो, म्हणजे कुठल्याही ऑर्गनायझेशन मध्ये गेल्यानंतर सगळ्यात टॉप पोझिशनला आपण नेहमी बघतो आणि कोण असतं आणि त्यातनं इन्स्पिरेशन आपल्याला नक्कीच मिळतं. आणि एकंदरीतच तुमच्या त्या वर्णनावरून असं वाटतं की RSSचा जे संकल्प पूर्ण करण्याचं एक धोरण आहे ते तुम्ही अगदीच तुमच्या अंगी आहे आणि त्यामुळे तुम्ही हा सुद्धा संकल्प अगदी त्याच वारसातनं पूर्ण केलेला दिसतोय. तुमच्या बँकिंग आतापर्यंतचं जे करिअर होतं त्यातले असे काही 2-3 तुम्हाला महत्वाचे प्रसंग सांगता येतील का की जेणेकरून तुमच्या करिअरला एक वेगळं वळण मिळालं किंवा एक दिशा म्हणतो ज्याला आपण, की ती एकदम दिशाच बदलून गेली करिअरची, असे काही? नाही, अगदी खरं सांगायचं झालं तर माझ्या जीवनामध्ये असे काही खूप मोठे टर्निंग पॉइंट वगैरे आले नाहीत. घरगुती अडचणी येणं ह्या त्या सगळ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येक वेळी येणाऱ्या असतात. पण असं काही टर्निंग पॉइंट किंवा काय असं माझ्या जीवनात कधी आलं नाही. पण ध्येय निश्चित होतं आणि अभ्यास करायचा, आपल्याला पुढे जायचंय, आपल्याला आता जागेवर थांबायचं नाही, हे ध्येय नक्की होतं. त्यामुळं टर्निंग पॉइंट असा मला उल्लेख करता येणार नाही. पण 2006 साली जेव्हा मी सिनियर ऑफिसर म्हणून बँकेमध्ये परीक्षा पास झालो, आज सुदैवाने आज आमच्याही बँकेची सगळ्यांची परीक्षा चालूच आहे, तर मी देखील त्यावेळेस ती जी परीक्षा पास झालो आणि ती परीक्षा पास झाल्यानंतर मला असं वाटलं की आता नुसती परीक्षा पास होऊन उपयोगाचं नाही, आपल्याला त्याच्याबरोबर एज्युकेशनल क्वालिफिकेशन, प्रोफेशनल क्वालिफिकेशन्स वाढवली पाहिजेत. कारण का मी नुसता BCom होतो. मग त्यानंतर JIIB, CIIB, मग सायबर सिक्युरिटी, IT सिक्युरिटी किंवा असे विविध प्रकारच्या 13 ते 14 अशा ज्या प्रोफेशनल एक्झामिनेशन्स असतात त्या मी दिल्या आणि परमेश्वर कृपेने माझ्या प्रयत्नाने मी सर्व परीक्षा पहिल्या प्रयत्नातच पास झालो. म्हणजे मला कधी फटका बसला नाही परीक्षेचा. अभ्यास चांगला करायचो मी अगदी, त्यामुळे मला परीक्षेत चांगलं यश आलं. बरोबर, म्हणजे नक्कीच जे यंग बँकर्स आहेत त्यांना एक नक्कीच यातनं एक सूत्र आहे की परीक्षेचा अभ्यास म्हणजे रेग्युलर अपडेशन आणि रेग्युलर एक्झाम्स देणं हे सुद्धा एक करिअरसाठी महत्वाचं असतं. आता तुम्ही एवढे वर्ष बँकेत काम केलं, जनता सहकारी बँकेत आधीपासून तुम्ही काम करत आहे आणि आता CEO म्हणून आहात. तुम्ही सगळ्या डिपार्टमेंट्समध्ये देखील काम केलंय, तर एक असाच एक पर्सनल क्वेश्चन म्हणून विचारतो की एकदम लाडकं डिपार्टमेंट तसं कुठलं तुमचं? अगदी मनातला प्रश्न विचारला. सगळ्यात लाडकं डिपार्टमेंट जर म्हटलं तर प्रशिक्षण केंद्र हे माझं सगळ्यात आवडतं डिपार्टमेंट. कारण का त्या डिपार्टमेंटमध्ये मला स्वतःला पण खूप शिकायला मिळतं. प्रत्येक वेळी मी जेव्हा प्रशिक्षणाच्या केंद्रावर जातो, मार्केट यार्डमध्ये आमच्या बँकेचं प्रशिक्षण केंद्र आहे, तर CEO म्हणून जाताना तिथले जे व्याख्याते असतात ते आता CEO सर आलेत मार्गदर्शन करतील असं म्हणतात नेहमी. पण मी अगदी खरं सांगू का, त्या प्रशिक्षण केंद्रावर गेल्यानंतर
मलाही खूप मार्गदर्शन करणारे लोक मिळतात, कारण बरोबर. का त्यांचे जे प्रश्न असतात ना ते इतके बेसिक्स असतात बरोबर. आणि आपण फार पुढचा विचार करतो. खरंय, बेसिक प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर देता येत नाही असं मला स्वतःला सुद्धा बऱ्याच वेळा वाटतं. बरोबर. आणि म्हणूनच प्रशिक्षण केंद्र हे माझं सगळ्यात आवडतं. आवडतं. आणि त्याच्यामध्ये शिकणं आणि शिकवणं या दोन्ही गोष्टी खूप आवडतात. अर्थात फार चांगला व्याख्याता असल्यामुळं शिकवायचा फार कमी प्रयत्न करतो, पण शिकण्यासाठी मात्र प्रशिक्षण घेणं मला खूप आवश्यक वाटतं. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही, पोस्ट रिटायरमेंट सर नक्की टीचिंग मध्ये जाणार असं आता वाटतं एकंदरीत. टीचिंग मध्ये जाईल असं वाटत नाही, पण प्रशिक्षण चांगल्या तरी पद्धतीनं प्रशिक्षित करील लोकांना नक्की. बरोबर. सर, एखादा सीईओ च्या जेव्हा आपण खुर्चीत बसतो तेव्हा साहजिकच एज्युकेशन आहे, एक्सपिरियन्स आहे, पण तो एक लीडर तुमच्या आतनं एक निर्माण व्हावा लागतो, तर तुम्ही त्या बँकेला डायरेक्शन देऊ शकता. आणि एका लीडरला डेव्हलप करण्यासाठी काही स्किल सेट्स आहेत, तर असं तुम्ही काय स्किल सेट्स डेव्हलप केल्या की जेणेकरून ऍज अ सीईओ तुम्हाला बँकेला डायरेक्शन देताना ते सोपं जातं किंवा तुम्ही योग्य डायरेक्शन देऊ शकता? प्रश्न अतिशय म्हणजे विचार करायला लावणारा आणि स्मार्ट क्वेश्चन आहे. सीईओ म्हणून आणि लीडरशिप म्हणून तुम्ही काय डेव्हलप केलं असा तो त्याच्यातला खरा प्रश्न आहे. तर मी माझ्या पूर्वीचे जे बँकेतले सीईओ झालेले आहेत सगळेजण, बरोबर. मी त्या सगळ्यांचा इथं अतिशय गौरवपूर्ण आणि आदरपूर्ण उल्लेख करतो. मग आमचे भावे साहेब सीईओ असतील, बरोबर, तर भावे साहेबांचं जे एकूण सेवकांकडून काम करून घेण्याचं कौशल्य, कशा पद्धतीनं ते सेवकांकडनं काम करून घेतात, बरोबर, कशा पद्धतीनं पॉलिसीज केल्या पाहिजेत बरोबर, आणि कशा पद्धतीनं त्या इम्प्लिमेंट केल्या पाहिजे, हे भावे साहेबांनी मला त्यांच्याकडनं शिकायला मिळालं. भावे साहेबांच्या नंतर मग कुलकर्णी साहेब होते, त्यांचा एक सहकाऱ्यांवर विश्वास टाकणं हा जो विषय होता तोही त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं होता. केतकर साहेब मध्ये सीईओ होते, तेही प्रत्येक व्यवसायामध्ये ते म्हटले, अरे तू तर व्यापारी आहेस वृत्तीनं, तर रोज संध्याकाळी माझे किती सुटले, बँकेला नफा किती झाला, हे त्यांच्याकडनं शिकायला मिळालं. काकतकर साहेब ज्यांच्यानंतर मी बँकेत सीईओ झालो, तर काकतकर साहेबांच्याकडनं शिकण्याचं म्हणजे प्रत्येक गोष्टीचं डिटेल अनालिसिस कसं करावं आणि एखादा निर्णय घेताना काय विचार केला पाहिजे, अशा अनेक गोष्टी त्यांच्याकडनं शिकत गेलो. थोडक्यात सांगायचं तर सीईओ म्हणून काम करत असताना तुमच्याकडं लोकांचं ऐकून घेण्याची म्हणजे लिसनिंग कॅपॅसिटी अतिशय जास्त असली पाहिजे. लिसनिंग कॅपॅसिटी जर नसेल तर बऱ्याच वेळा तो सीईओ हा डॉमिनेट करतो की काय, आणि मग त्याच्या पद्धतीनंच बँक चालवतो. बँक सारखी संस्था जर चालवायची असेल तर निर्णय घ्यायची नक्की कॅपॅसिटी आहे, पण निर्णय घेताना सगळ्यांची मतं ऐकून घेणं आणि योग्य तो निर्णय घेणं हा गुण मी माझ्यामध्ये थोडासा विकसित केला. अर्थातच त्याला पुन्हा एकदा सांगायचं तर दैनंदिन संघ शाखेतून किंवा त्यातनं हे सगळे जे प्रशिक्षण मिळतं ह्याच्यासाठी वेगळा क्लास नाही, पण तोच आपला क्लास, आणि त्यातनंच हा गुण मला वाटतं माझ्यात असावा आणि त्यामुळं मला हे काम करता आलं असं मला वाटतं. म्हणजे थोडक्यात इन्क्लुझिव्हनेस हा पाहिजे सीईओला, कारण सगळ्या एम्प्लॉईजना एकत्र घेऊन बँकेला पुढे न्यायचं आहे, हे नक्कीच आहे. सर, प्रत्येक बँकेला एक अप्स अँड डाऊनचा एक पिरियड असतो. जनता बँकेलाही मध्ये काही वर्ष थोडा डाऊन फेज होता, त्यात बरेच म्हणजे बँकेला थोडा धक्काही बसला. तर तेव्हा तुम्हाला असं नाही वाटलं का की बँक सोडून दुसऱ्या बँकेत जावं, किंवा तुम्ही एवढे दिवस तिथनं त्या फेज मधनं गेलात, त्या फेज मधनं जाताना जे काही तुम्हाला चॅलेंजेस आले त्याला फेस करण्यासाठी ते मोटिवेशन कुठनं आलं? अगदी खरं सांगायचं तर 1997 ते 2011 हा तसा बँकेचा खूप कठीण कालखंड. अनफॉर्च्युनेट काही गोष्टी बँकेमध्ये झाल्या आणि त्याचा परिणाम कंप्लीट बँकेच्या स्थैर्यावर आणि सेवकांच्या देखील स्थैर्यावर झाला. त्या काळात अनेक सेवक हे बँका सोडून गेले. अर्थात बँक सोडून जाताना त्यांनी फार काही आनंदाने बँक सोडून गेले असं मला वाटत नाही, परंतु काही आर्थिक अडचणी आल्या, कारण का त्या काळामध्ये सेवकांना वेतनवाढ मिळत नव्हती, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. या गोष्टीमध्ये आपण बँकेतून सोडून गेलो नाही याचं प्रमुख कारण म्हणजे आपण ह्या बँक ही माझी मी आई मानतो आणि आईला काही मी सोडून जाऊ शकत नाही. त्यामुळे जनता बँकेतून सोडून जाण्याचा विचार हा मनामध्ये देखील आला नाही. नो डाऊट
त्यावेळी अनेक बँकांमधून वेगवेगळ्या ऑफर्स यायच्या, चर्चा व्हायच्या, मी त्यांच्याशी गप्पाही मारायचो. पण शेवटी सांगायचो की मला जनता बँकेमध्ये स्वतःला समाधान आहे. अर्थात सगळ्या गोष्टी या आर्थिक तागडीमध्ये मोजता येत नाही. काही ठिकाणी मानसिक समाधान, एक सात्विक आनंद तो फक्त आणि फक्त जनता बँकेतच मिळेल अशी मला स्वतःला खात्री आहे, माझी श्रद्धा आहे. त्यामुळं मी जनता बँक सोडण्याचा कधी विचार केला नाही. बँकेत अप्स आले, डाऊन्स आले. या अप्समध्ये आणि डाऊन्समध्ये मी काय केलं पाहिजे, दुसऱ्यांनी काय करण्यापेक्षा मी काय केलं पाहिजे हे मी स्वतः ठरवलं होतं. आणि मी माझं जास्तीत जास्त योगदान बँकेला देऊन या बँकेला बाहेर काढीन असं या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं. नक्कीच हे जर्नी खरंच इन्स्पिरेशनल आहे. कारण आणि जनता बँकेचं एक कोऑपरेशन हे वेगळंच आहे. कारण मी सुद्धा आता पॉडकास्टमध्ये या एपिसोडमध्ये आपण जनता बँक पहिलं घेण्याचं कारण असं आहे की गाडगे क्लासेसचं पण अकाउंट हे पहिल्यांदा जनता बँकमध्येच उघडलं होतं. त्यामुळे अजूनही ते अकाउंट तसंच आहे. अजूनही आमचे बँकिंग पार्टनर जनता बँकच आहे. त्यामुळे जनता बँकेच्या बरोबरचा जो जिव्हाळा आहे तो नक्कीच आहे. आणि ॲज अ ऑडिटर सुद्धा मी बऱ्याच बँकांमध्ये ऑडिट करायला जातो, पण जनता बँकेमध्ये ऑडिट करताना एक वेगळा फील येतो, हे नक्की मी सांगेन. म्हणजे तिथे ऑडिटरला काय सांगायचंय हे सांगूनही दिलं जातं आणि त्याच्यावर रिझोल्युशनही मिळतं. हे आतापर्यंतचा माझा ऑडिटिंग एक्सपिरियन्सही आहे. सर, तुम्ही आता अगदी सुरुवातीपासून बँकिंग बघितलं, म्हणजे ट्रॅडिशनल बँकिंग बघितलं, मॅन्युअल तेव्हा होतं, त्यानंतर CBS ट्रान्झिशन झालं, त्यानंतर आता डिजिटल बँकिंग आहे. आता हे जे एवढं मोठं ट्रान्झिशन घडलंय म्हणजे फ्रॉम ट्रॅडिशनल टू डिजिटल, तर यामध्ये कोऑपरेटिव्ह बँकेला काय काय चॅलेंजेस असतात? म्हणजे वेगवेगळ्या फ्रंट्सवर असतील, IT असेल, प्लॅटफॉर्म्स असतील, तर तुम्हाला असे मोठे चॅलेंजेस काय वाटतात हे ट्रान्झिशन करताना? ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी मी एक दोन गोष्टी आधी सांगू इच्छितो की ट्रॅडिशनल बँकिंग टू डिजिटल बँकिंग हा विषय आपण जेव्हा चर्चेला घेतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा मला हे अतिशय अभिमानाने सांगावं असं वाटतं की जनता सहकारी बँक ही 2004 साली पहिलं स्वतःचं डेटा सेंटर उभारणारी जनता सहकारी बँक आहे. आणि म्हणजे डिजिटल हा विषय जनता बँकेला 2004 पासून किंबहुना त्यापूर्वी TB म्हणजे टोटल बँक ब्रँच वगैरे असा जो होतं म्हणजे ब्रँच वाईज सॉफ्टवेअरचा विषय होता. तर तेव्हाही जनता बँक 1995 पासून त्याच्यामध्ये होतीच. पण 2005 साली जनता बँकेने स्वतःचं डेटा सेंटर उभारलं आणि अतिशय अभिमानाने एक गोष्ट सांगावीशी वाटते की हे डेटा सेंटर उभारताना माझे जे सगळे सेवक आहेत आता ते अजूनही सगळे बँकेमध्ये आहेत, त्या सर्व सेवकांनी कुठल्याही प्रकारचं त्यांचं तांत्रिक शिक्षण तसं नसताना त्यांनी स्वतः ते डेटा सेंटर पूर्णपणे उभं केलं. त्यामुळं बँकेच्या सेवकांमधला आत्मविश्वास, बँकेच्या सेवकांमधला एक प्रामाणिकपणा आणि त्याग करण्याची वृत्ती, शिकण्याची वृत्ती ही त्यातनं मला सांगावीशी वाटते. आणि त्यामुळं मग ट्रॅडिशनल टू डिजिटल जनता बँक ही कायम प्रवाही पद्धतीनं जाणारी आहे. ज्या पद्धतीनं म्हणजे अशी कुठल्याही एका व्हॅल्यूला फिक्स आपण ठेवलेलं नाही. व्हॅल्यूला फिक्स म्हणजे आपण जे आता आमच्या ह्याच्यामध्ये ऐकतो की उदात्त हेतू तरी आमचे विचार पक्के, ते विचार नक्की पक्के आहेत. पण बँकिंग क्षेत्रात काम करत असताना जसं जसं बँकिंग बदलत जाईल तसं तसं डिजिटलचा प्रवास बँकेने केलाय. आज मला अतिशय अभिमानाने आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटते की जनता सहकारी बँक ही कोणत्याही प्रायव्हेट सेक्टर बँकांमध्ये जी सर्व्हिस मिळते डिजिटलची, त्या सर्व सर्व्हिसेस जनता सहकारी बँक देते. मग ते इंटरनेट बँकिंग असो, UPI असो. तर UPI मध्ये काकणभर जर सांगायचं ठरलं तर जनता बँकेचं स्वतःचा हँडल आहे की जसं कोऑपरेटिव्ह क्षेत्रात हे फार कमी आहे. जनता बँकेचं स्वतः @JSB हे जनता बँकेचा स्वतःचा हँडल आहे. भारत बिल पेमेंटमध्ये जनता बँक स्वतः ऑपरेटिंग युनिट म्हणून देखील काम करते. त्यामुळं जनता बँक आणि डिजिटल हा विषय अतिशय जिव्हाळ्याचा आहे. जनता बँक त्याच्यात नेहमी अग्रणी आहे. जनता बँकेचे डेटा सेंटर ISO प्रमाणित आहे. त्याचबरोबर 10 डिपार्टमेंट देखील ISO प्रमाणित आपण करून घेतलेले आहेत. हा विषय अतिशय सांगायचं म्हटलं तर चांगल्या असं सांगता येईल. बरं, नक्कीच. म्हणजे शेवटी हे ट्रान्झिशन करताना मेन फॉर्म्युला हाच आहे की टू अडॅप्ट टू द चेंज. करेक्ट. कारण दररोज चेंज होणार आहे हे अगदी आता नक्कीच आहे आणि त्याला तुम्ही कसं अडॅप्ट करता त्याच्यावरच तुमची सक्सेस ठरते.
सर आता स्टाफ ट्रेनिंग आपण आधी पण चर्चा केली. बरोबर. स्टाफ ट्रेनिंग मध्ये आता बँकिंग क्षेत्रात तसं बघायला गेलं तर 2 मोठ्या एक्झाम्स आहेत, JIB आणि CIB. आणि इतरही ट्रेनिंग्स बँकही प्रोव्हाइड करते, बाकी इन्स्टिट्यूट्स आहेत त्याही प्रोव्हाइड करतात. सो तुम्ही सगळ्याच एम्प्लॉईजना, म्हणजे जनता बँकेचे तर एम्प्लॉईज आहेतच, प्लस बँकिंग एम्प्लॉईज जे आहेत त्यांना तुम्ही यासाठी काय सांगाल किंवा कसं मार्गदर्शन कराल? JIB, CIB आणि IIBF घेत असलेल्या परीक्षा, त्याचबरोबर CA, ICWA आणि अशा CS वगैरे अशा वेगवेगळ्या परीक्षा, या परीक्षा बँकेच्या सेवकांनी कंपल्सरी दिल्या पाहिजेत असं माझं स्वतःचं मत आहे. किंबहुना मी अधिक जाऊन असं सांगेल की जनता सहकारी बँकेमध्ये या परीक्षांना प्रोत्साहन दिलं जातं, परीक्षेची फी दिली जाते, परीक्षा पास झाल्यानंतर बक्षीस आणि विशेष वार्षिक वेतन वाढ देखील या ठिकाणी दिली जाते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रमोशन घेताना ही जर परीक्षा पास असेल तर त्यांचा जो वर्षाचा कालावधी असतो त्याच्यामध्ये देखील रिलॅक्सेशन केलं जातं. त्यामुळे JIB, CIBच्या परीक्षा देणं हे सहकारी बँकेतील सेवकांचं, सहकारीच नाही टोटल बँकिंग क्षेत्रातील सेवकांचं हे आद्य कर्तव्य आहे असं मी मानतो. त्याचं कारण असं आहे की ह्या परीक्षा दिल्यानंतर बँकेत काम करत असताना त्या सेवकाच्या निर्णय क्षमतेची अतिशय अनुकूल आणि चांगल्या पद्धतीनं वाढ होते. कारण का तो जो काही निर्णय घेतो, काउंटरवर बसून कस्टमर सर्व्हिसचा असेल, अकाउंट ओपनिंगचा असेल किंवा डिजिटल काही ट्रान्झॅक्शन असतील, तर JIB, CIBच्या परीक्षा झाल्या असतील तर त्याची थिअरी त्याच्यातनं नक्की पक्की होते आणि मग प्रॅक्टिकल त्याला तो एक चांगला अनुभव घेता येतो. बरोबर. म्हणून ह्या परीक्षा देणं हे बँकेच्या सेवकांचं कर्तव्य आहे आणि त्या दिल्याच पाहिजेत. त्यासाठी बँकेने देखील काही आवश्यक पावलं उचलली आहेत. बँक वारंवार या क्लासेसना प्रोत्साहन देते, या परीक्षांना प्रोत्साहन देते, सेवकांना हे करतात. अजून एक विशेष याच्यात गोष्ट सांगायची म्हणजे जे सेवक CIB वगैरे पास होतात त्यांना मी अशी एक पद्धत सुरू केली की CEO बरोबर एक अर्धा तास त्यांच्याबरोबर चर्चा. तुम्ही परीक्षा पास होताना नक्की काय केलं, तुम्ही आणखीन कसे लोकांना सांगू शकाल, तर असं CEO बरोबर एक अर्धा तास चहा पाराची चर्चाही त्यांची केली जाते. त्यांचं विशेष सत्कार कौतुक पण करतो. त्यामुळे या परीक्षा देणं खूप आवश्यक आहे असं वाटतं. सर जसं म्हणले तसं नक्कीच आहे. कारण आम्ही आता JIB, CIBचे क्लासेस घेतो. प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स असतो एखाद्या बँकरला, पण त्याच्या मागे जो लॉ आहे तो आपल्याला माहिती असणं फार आवश्यक आहे आणि तो या परीक्षेमधूनच कळू शकतो. त्यामुळे नक्कीच या परीक्षा देणं हे जसं सर म्हणले आद्य कर्तव्य आहे हे नक्कीच म्हणता येईल. आता सर आपण आता बघतोय बँकिंग क्षेत्रामध्ये खूप सध्या टेक्नॉलॉजीचं डिस्रप्शन चालू आहे. म्हणजे AI येत आहे, ब्लॉकचेन आहे, प्रत्येक बँकेचा चॅटबॉट आहे, अशा अनेक गोष्टी येत आहेत. तर असं तुम्हाला कुठं वाटतं का की यांनी एम्प्लॉयमेंट इन बँकिंग सेक्टरवर काही परिणाम होईल? किंवा पण लोकांना अशी भीती पण असते की ब्रँचेस कमी होतील काही दिवसांनी किंवा पुढच्या 5 वर्षात एखाद्या वेळी एम्प्लॉयमेंटच कमी होऊन जाईल कारण AI आलंय. तर असं तुमचं याबद्दलचे व्ह्यूज काय आहेत? म्हणजे बँकिंग स्टाईल बदलेल ही गोष्ट नक्की ह्या टेक्नॉलॉजीमुळं. म्हणजे ब्रिक मॉर्टर बँकिंग म्हणजे आपण जे म्हणतो की ब्रँचेस असणं हे बदलेल. एम्प्लॉयमेंट कमी होईल असं अजिबात वाटत नाही. तर आजच आपण बघतो की टेक्नॉलॉजीचा वाढ झाली की बँकेला तेवढे नवीन नवीन ॲव्हेन्यू उपलब्ध होतात. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं तर आता जशी जशी टेक्नॉलॉजी प्रगल्भ झाली तशी तशी सायबर सिक्युरिटी या विषयाची सुद्धा आवश्यकता खूप वाढली, मोठ्या प्रमाणावर भासायला लागली. या सगळ्या प्रमाणामध्ये आपण जर बघितलं तर AI येऊ देत, अजून कुठलीही वेगळी नवीन टेक्नॉलॉजी येऊ दे, याचा सकारात्मक विचार जर केला तर एम्प्लॉयमेंट मध्ये घट होण्याऐवजी एम्प्लॉयमेंट मध्ये वाढच होईल असं माझं स्वतःचं मत मला वाटतं या ठिकाणी. नक्कीच. म्हणजे एम्प्लॉयमेंट स्टाईल बदलेल, पण एम्प्लॉयमेंट स्टाईल बदलेल. म्हणजे हार्डवर्क ऐवजी कदाचित स्मार्ट वर्क करण्याची सुरू होईल अशी. नक्कीच. सर कोविड नंतर आपण एक बघितलं की RBIचा जो स्पीड आहे चेंजिंग द बँकिंग एन्व्हायरमेंट लॉज हा खूप झपाट्याने वाढला. म्हणजे मग ते AML KYC असो, सायबर सिक्युरिटी जसं तुम्ही आता म्हणालात ते असेल, किंवा असे अनेक एलिमेंट्स आहेत बँकेतले की ज्याच्यात RBI खूप हार्ड डिसिजन्स पण घेते आणि फास्ट डिसिजन्स घेते. आता ह्याला अडॅप्ट करण्यासाठी तुम्ही काय स्ट्रॅटेजी फॉलो करता? अतिशय चांगला आणि योग्य प्रश्न मला वाटतं विचारला. रिझर्व्ह बँक खूप हार्ड आणि स्टेप्स घेते या विषयाबाबत जर सांगायचं ठरलं तर
रिझर्व्ह बँक हार्ड स्टेप घेते का आम्ही लोकांनी तो कॅज्युअल अप्रोच घेतला होता, हा माझ्या समोरचा प्रश्न आहे. कारण या सगळ्या गोष्टींकडे बघताना मी माझ्या जेव्हा सहकाऱ्यांबरोबर सगळ्यांबरोबर चर्चा करतो त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी पहिलं एक धोरण नक्की केलं की रिझर्व्ह बँकेच्या सर्क्युलरचं इंटरप्रिटेशन हे लेटर अँड स्पिरिट मध्ये करायचं. कारण का रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हा देशाचा रिस्क मॅनेजर आहे, देशाची सेंट्रल बँक आहे, संपूर्ण देशाचं ते रिस्क मॅनेज करतात. आणि ते जेव्हा रिस्क मॅनेज करतात त्यावेळी त्यांनी आपल्या बँकेचा नुसता विचार नसतो केलेला, टोटल म्हणजे कंट्रीमध्ये नक्की काय आहे आणि अर्थातच लार्जर इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर असा विचार केलेला असतो. त्यामुळं त्या सर्क्युलरमध्ये त्यांना जे अभिप्रेत आहे ते जर आपण त्या अर्थाने वाचलं तर मला असं वाटतं की सर्व कम्प्लायन्स आपल्याला चांगल्या पद्धतीनं पूर्ण करता येईल. ग्राहक लोक सुद्धा म्हणजे पूर्वी आपण बघायचो की फोटो मागितला तर फोटोची सुविधा उपलब्ध नव्हती किंवा लवकर कुणी देत नसायचं आधार कार्ड वगैरे. आता तसं राहिलेलं नाही, लोकांनाही ह्या सगळ्या गोष्टी कळून चुकल्यात. त्यामुळं या KYC AML आणि अन्य कम्प्लायन्सेस मध्ये लोक देखील अतिशय व्यवस्थित सहकार्य करतात, सब्जेक्ट टू तुमच्या बँकेने त्या लोकांबरोबर तशा पद्धतीची कस्टमर सर्व्हिस दिली पाहिजे, तशी ग्राहक सेवा दिली पाहिजे. तुम्ही योग्य ग्राहक सेवा दिली तर रिझर्व्ह बँकेचा कुठलाही नियम हा बँकेला बाधक असेल असं मला वाटत नाही. म्हणजे थोडक्यात असं आपण म्हणूया की रॅपो विथ द RBI आणि कस्टमर हे जर नीट केलं तर बँकिंग करणं तसं इझी म्हणण्यापेक्षा अडॅप्ट इझिली आपण करू शकतो, नक्की करू शकतो. सर, कोऑपरेटिव्ह बँक इज इक्वल टू कोऑपरेशन हे एक समीकरण अगदी आधीपासून आहे. म्हणजे मलाही आठवतं की कोऑपरेटिव्ह बँकेत एखाद्या गेलं की समजा चेकवर सही नसेल तर एक कोऑपरेशन असतं की ठीक आहे आता चेक आम्ही पास करतो पण तुम्ही एक 5 मिनिटांनी येऊन सही करा. आता RBIचं जे धोरण बदललंय, झिरो ट्रस्ट पॉलिसी ज्याला आपण म्हणतो, की कुठेच आता ट्रस्ट हा विषय अगदी महत्वाचा झालाय, तर ह्याच्यात कुठेतरी हे सूत्र बदलताना दिसतंय का? त्याच्याबद्दल काय तुम्हाला सांगता येईल? म्हणजे झिरो ट्रस्टचा नेमका अर्थ काय घ्यायचा हा मी माझ्या पद्धतीनं बघतो. म्हणजे कस्टमरवर शून्य विश्वास ठेवायचा का झिरो ट्रस्ट म्हणजे डोळस विश्वास ठेवायचा, हा विषय फार महत्वाचा आहे. शेवटी बँकिंग म्हणजे काय आहे तर ग्राहकांचे पैसे स्वीकारणं, त्यांना कर्ज देणं, ग्राहकांच्या बरोबर तुमचा रॅपो डेव्हलप करणं. ग्राहकांवर अजिबातच विश्वास ठेवायचा नाही असं करून चालणार नाही, पण आंधळेपणाने विश्वास ठेवून काम केलं असंही चालणार नाही. आता काही किस्से असे नक्की सांगता येतील की ग्राहकांनी फोन केल्यानंतर बॅलन्स सांगावा की नाही, बरोबर आहे, काय करावं असा प्रश्न अनेक म्हणजे काउंटरवरच्याही ग्राहक आमच्या क्लिनिकल ग्रेडला पडतो किंवा ऑफिसर्सना पडत असतो. तर त्याच्यातला कॉमन सेन्स जर आपण वापरला, बरोबर आहे की ग्राहकाचा बॅलन्स हा दुसऱ्याला सांगता कामा नये आणि फोनवरून आपल्याला तो आयडेंटिफाय होऊ शकणार नाही, बरोबर. पण चांगली जर ग्राहक सेवा आपण देणार असू ना तर आपल्याकडं आता इतक्या टेक्नॉलॉजीज अवेलेबल आहेत. म्हणजे तुम्ही व्हॉट्सअप आहे, व्हिडिओ कॉल करू शकता, त्या कस्टमरला फोन करून विचारू शकता तुम्हीच फोन केला होता का, बरोबर. आणि तुम्ही जर फोन केला असेल आणि आपण आपल्या फोनवरून त्याचं रिकन्फर्मेशन केलं तर कदाचित त्या ग्राहकाचा तेवढ्यापुरता तो प्रश्न सुटू शकतो. अर्थात हे सगळे एक्सेप्शनल विषय आहेत, बरोबर. पण झिरो ट्रस्ट पॉलिसी ऐवजी मी त्याला असं म्हणेल की डोळस विश्वास ठेवणं आणि एक जे काही आपल्या समोर आलेलं आहे त्याचा चिकित्सकपणे अभ्यास करून त्यावर निर्णय घेणं, हे जर केलं तर झिरो ट्रस्ट पॉलिसी हा काही फारसा काम करेल असं वाटत नाही मला. कारण का ट्रस्ट, बँकिंग बिझनेस हाच मुळात ट्रस्टवर आहे. नक्कीच, बरोबर. सो म्हणजे थोडक्यात असं आपण म्हणूया की कस्टमरला कोऑपरेशन तेवढंच द्यायचं बट विथ यूज ऑफ टेक्नॉलॉजी, असं म्हणजे आपणही सेफ आणि कस्टमरलाही ती सर्व्हिस त्यावेळी मिळू शकते. सर, बँकेसाठी शेअर होल्डर्स हे फार महत्वाचं एक आता हे एलिमेंट झालंय. म्हणजे जसं पूर्वी डिपॉझिटर्स होते त्याच इक्वल रेशोमध्ये आपण म्हणू की शेअर होल्डर्स हे आता एखाद्या बँकेसाठी तेवढेच महत्वाचे आहेत. कारण आपल्याला कॅपिटल रिक्वायरमेंट्स आहेत, बेसल 3 नॉर्म्स आहेत, सगळ्याच गोष्टी आहेत. आणि एखाद्या कोऑपरेटिव्ह बँकेवर जेव्हा विश्वास ठेवतो एखादा शेअर होल्डर तेव्हा नक्कीच तिथे असलेलं कॉर्पोरेट गव्हर्नन्स हे पहिलं बघितलं जातं. तर गुड कॉर्पोरेट गव्हर्नन्स जे आपण सध्याचा हॉट टॉपिक आहे, तर त्याच्या तुमच्या स्ट्रॅटेजीज काय आहेत किंवा आपण ज्याला म्हणू ना की गुड प्रॅक्टिसेस कशाला म्हणता येईल आपल्याला, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा?
गुड प्रॅक्टिसेस, गुड कॉर्पोरेट गव्हर्नन्स म्हणजे नक्की काय? आपण आपल्या जर म्हणजे मराठी भाषेत ह्याचं रूपांतर केलं तर एक सामाजिक बांधिलकी आपण असं त्याला म्हणतो. सामाजिक बांधिलकी म्हणजे नेमकं काय असतं? अतिशय सोप्या पद्धतीनं सांगायचं जर ठरलं तर तुम्ही आज लोकांचे पैसे घेऊन त्याच्यावर व्यवसाय करताय. बरोबर. डिपॉझिटर्सचे पैसे आहेत, सभासदांचे भाग भांडवलाच्या रकमा आहेत. या अतिशय चांगल्या पद्धतीनं तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून, कॉमन सेन्सचा वापर करून, योग्य पद्धतीनं कायद्याचा वापर करून जर व्यवस्थित तुम्ही केल्या तर बँकेला निश्चित फायदा होतो. गुड कॉर्पोरेट गव्हर्नन्स म्हणजे तुम्हाला जी काही नियमावली आखून दिलेली आहे, रिझर्व्ह बँकेने असेल, भारत सरकारने असेल, विविध म्हणजे इन्कम टॅक्स असेल, वेगवेगळ्या लोकांनी जी काही आपल्याकडे रेग्युलेटर्स आहेत, त्या सर्वांच्या कायद्याचं गुड इंटरप्रिटेशन मध्ये आणि लेटर ऑफ स्पिरिट मध्ये जर आपण पालन केलं तर, आणि ते केलेलं पालन हे डॉक्युमेंटेशन देखील त्याचं प्रॉपर झालं पाहिजे. म्हणजे अगदी आता अनेक वेळा खूप चांगल्या चांगल्या विषयांच्या चर्चा होतात पण त्या सभेच्या इतिवृत्तात लिहिल्या जात नाही. बरोबर. किंवा काही वेळेला काही गोष्टी केल्या जातात परंतु त्याचं डॉक्युमेंटेशन नसल्यामुळे नंतर ऑडिटमध्ये त्याचे इश्यू येतात. बरोबर. तर चांगलं कॉर्पोरेट गव्हर्नन्स करणं म्हणजे जे काही आपल्याकडं सगळ्या सिस्टीम आहेत त्याचा प्रॉपरली वापर करून डॉक्युमेंटेशन देखील चांगल्या पद्धतीनं ठेवणं, असं मला वाटतं की ते कॉर्पोरेट गव्हर्नन्सचं मूलतत्व असावं. आणि त्याचबरोबर कॉर्पोरेट गव्हर्नन्स करताना सभासदांप्रती आणि ठेवीदारांच्या प्रती योग्य पारदर्शक भूमिका ही बँकेने नेहमी मांडली पाहिजे. त्यांच्यापासून काही लपून ठेवणं किंवा चुकीची माहिती सांगणं, बरोबर, बिटवीन द लाईन काहीतरी विषय सांगणं असं न करता त्यांना योग्य पद्धतीनं योग्य माहिती योग्य पारदर्शकपणे सांगणं, याला माझ्या मते मी गुड कॉर्पोरेट गव्हर्नन्स असं म्हणतो. थोडक्यात ट्रान्सपरन्सी आणि फुल डिस्क्लोजर हे अतिशय महत्वाचं आहे कॉर्पोरेट गव्हर्नन्ससाठी. सर, पुढचा क्वेश्चन असा आहे की आपण CRM हा उल्लेख बरेचदा करतो, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. बरोबर. पण सध्याचं जे कॉम्पिटिटिव्ह बँकिंग फील्ड झालंय की म्हणजे आम्ही ऑडिटला गेल्यानंतर असं ऐकायला येतं, म्हणजे ब्रँच मॅनेजर्स आम्हाला सांगतात की सर आपल्या ब्रँच मधलं एक मोठं अकाउंट कोणीतरी पळवून नेलं किंवा या बँकेने घेऊन गेले, त्या बँकेने त्याला नेलं. तर कुठेतरी हे जे कस्टमर लॉयल्टी जी पूर्वी होती ती आता थोडी कुठेतरी कमी होताना दिसतीये का? आणि याच्यात कस्टमर रिटेन्शन करताना काय चॅलेंजेस येतात बँकेला? कस्टमर लॉयल्टी कमी होतीये का असं म्हणण्यापेक्षा मला असं त्याला दुसरा शब्द असा देता येईल की कस्टमरला हव्या त्या सर्व्हिसेस देण्यामध्ये काही ठिकाणी आपण कमी पडतो का? मग त्या कस्टमरची लॉयल्टी कमी वगैरे काही झालेली नाही. कस्टमरला जर आपण सर्व्हिसेस चांगल्या देत असू आणि बाजारातल्या स्पर्धेप्रमाणे देत असू तर आज देखील बरेच मोठे मोठे ग्राहक असे आहेत जनता सहकारी बँकेमध्ये सुद्धा की ते सगळे जनता बँकेबरोबर 1965 पासून जनता बँकेबरोबर आहेत. त्यांची तिसरी पिढी आज आहे आणि ती सगळी टेक्नो सीव्ही. प्रॉब्लेम कुठे येतो की हे असे काही जेव्हा कस्टमर जातात ना त्यावेळेला त्यांना योग्य ग्राहक सेवा कदाचित दिली जात नाही. आणि योग्य ग्राहक सेवा दिली जात नाही म्हणण्यापेक्षाही त्यांच्या अपेक्षा आणि अन्य बँकांमध्ये मिळणाऱ्या फॅसिलिटीज मध्ये प्रामुख्यानं व्याजदर हाच सगळ्यात मोठा प्रश्न असतो. बाकी फॅसिलिटीज आमच्यापेक्षा दुसरी कुठलीही बँक चांगली देत नाही हे मी अगदी 100% सांगतो. व्याजदरामध्ये कदाचित खाजगी बँका वगैरे ज्या आहेत त्या आमच्यापेक्षा 1% कर्जाला व्याजदर कमी देणं अशा गोष्टी करतात. पतसंस्था डिपॉझिटवर जास्त व्याजदर देतात. त्यामुळं आमचे काही कस्टमर त्या गोष्टीसाठी दुसऱ्या बँकेत जातात. पण बँकेचा अनुभव असा आहे की आमच्या गेलेल्या कस्टमर पैकी 90% कस्टमर हे वर्षभरामध्ये पुन्हा जनता सहकारी बँकेमध्ये आलेले आहेत. कारण का आर्थिक फायदा हा त्यांचा कदाचित तिकडे झाला असेल पण बँकिंग करताना जे मानसिक समाधान व्हायला पाहिजे होतं ते त्यांचं झालेलं नाही. आणि मग 90% कस्टमर हे पुन्हा आलेत आणि आम्ही पुन्हा त्यांचं त्याच पद्धतीनं स्वागत केलंय. हरकत नाही, तुम्ही गेलात तरी तुमचे आणि आमचे संबंध हे चिरंतर राहणार आहेत. बँकेबरोबर व्यवसाय करीत नाही म्हणजे आता तुम्ही आमचे कोणी नाही असं अजिबात समजू नका. आमचे अनेक ब्रँच मॅनेजर तर असे आहेत की 2-2, 3-3 वर्ष कस्टमर गेला तरी त्याच्याशी सतत संपर्क ठेवणार आहेत. आणि त्यामुळं कस्टमर म्हणले की बाबा तुमचे मॅनेजर एवढे संपर्क करतात मी पुन्हा तुमच्या बँकेतच येतो असं खातेदार देखील वेगवेगळ्या मुलाखतींमधून सांगत असतात. त्यामुळं तो विषय
कस्टमर लॉयल्टी हा विषय कमी झालेली आहे आणि जनता बँकेच्या बाबतीत ही स्पेशियली असं मला अजिबात वाटत नाही. नक्की, म्हणजे असं म्हणता येईल की कस्टमर लॉयल्टी हा थोडक्यात जनता बँकेमध्ये अकाउंट असलं की रात्री झोप चांगली लागते असं एक मलाही वाटतं. म्हणजे एक सेफ्टी असते. शेवटी बँकेत पैसे असले की सेफ्टी असणं हे फार महत्वाचं आहे, कारण त्याची चिंता राहिली तर कुठलंच बाकी काम होऊ शकत नाही. सर, सध्या रिस्क बेस इंटरनल ऑडिट हे आरबीआयचं एकदम हॉट टॉपिक सध्या झालंय आणि आरबीआय त्याच्यावर फार भर देते. आता वास्तविक आपल्याकडे बरेच प्रकारचे ऑडिट्स आधी पण होतेच, म्हणजे असं नाही की रिस्क बेस इंटरनल ऑडिट हे काहीतरी नवीन आलं. पण असं ह्याच्यात काय वेगळं आहे आणि सक्सेसफुल रिस्क बेस इंटरनल ऑडिट करण्यासाठी काय असे एलिमेंट्स आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला ते प्रॉपर इम्प्लिमेंटेशन करता येईल? सगळ्यात पहिल्यांदा तुमचे धन्यवाद देतो की तुम्ही जनता बँकेबद्दल एक चांगला विषय मांडला की जनता बँकेत पैसे असले की झोप चांगली येते. अर्थातच जनता बँकेच्या पूर्वासूरींनी जे काही जनता बँकेचं एक स्वतःचं स्थान निर्माण केलंय, ज्या विचारांचा वारसा घेऊन जनता बँक जाती, त्याचा हा परिपाक आहे आणि त्या आदर्शांवर आम्ही देखील चालण्याचा प्रयत्न नक्की करू. रिस्क बेस इंटरनल ऑडिट बद्दल जर सांगायचं ठरलं तर रिस्क बेस इंटरनल ऑडिट म्हणजे काय, सर्क्युलरचं वाचन केल्यानंतर मला असं लक्षात आलं की रिस्क बेस इंटरनल ऑडिट म्हणजे बँकेत काम करत असताना एखाद्या विषयाचा किंवा एखाद्या विभागाचा इनहेरंट रिस्क काय आहे, त्याच्यात मूळतः रिस्क काय. म्हणजे आता उदाहरण सांगायचं जर ठरलं ना तर बँकेमध्ये कॅश डिपार्टमेंट असतो. बरोबर. तर कॅश डिपार्टमेंट हा बेसिकली हाय रिस्क आहे. म्हणजे तो तुमच्याकडे काय आहे काय नाही याच्यापेक्षा कॅश ही मुळातच हाय रिस्क कॅटेगरीमध्ये येते. बरोबर. मग तिची इनहेरंट रिस्क हाय डिफाईन केल्यानंतर ती रिस्क मिटिगेट करण्यासाठी बँक कंट्रोल कोणकोणते लावते, बँकेच्या पॉलिसीज काय काय आहेत आणि त्या लावलेले ज्या कंट्रोल आहेत हे कंट्रोल कशा पद्धतीनं इम्प्लिमेंटेशन होतात, या मुद्द्यांच्या आधारे त्या कॅश डिपार्टमेंटचं जरी ती इनहेरंट हाय असेल तरी या मुद्द्यांच्या आधारे जर आपण इव्हॅल्युएशन केलं तर कॅश डिपार्टमेंट देखील हाय मधून आपण मीडियम मध्ये आणू शकतो. आफ्टर ऑल त्याचं जे ऍग्रिगेटिंग जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये आणू शकतो. त्यामुळं रिस्क बेस इंटरनल ऑडिटचा आपण प्रमुख इलेमेंट असं म्हणूया की पहिल्यांदा त्या कामाचं, त्या विभागाचं, त्या विषयाचं प्रॉपरली रिस्क असेसमेंट करणं, इनहेरंट रिस्क काय आहेत त्या ठरवणं, त्या रिस्कच्या आधारे कंट्रोल पॅनल्स तयार करणं, कंट्रोल मॅटर्स तयार करणं आणि ते कंट्रोल्स प्रॉपरली बँकेमध्ये एक्झिक्यूट होत आहेत की नाही याची व्यवस्थित पाहणी करणं म्हणजे रिस्क बेस इंटरनल ऑडिट आहे. आणि ज्या बँका हे करतील त्याच्यातनं रिस्क मिटिगेशन करतील, कारण का बँकिंग व्यवसाय हा रिस्क घेण्याचा आहे, त्यामुळं रिस्क या घ्याव्याच लागतील. पण त्या रिस्क मिटिगेट कशा होतात बरोबर या जर आपण त्या ठिकाणी बघितल्या तर मला असं वाटतं की रिस्क बेस इंटरनल ऑडिटचं जे रिझर्व्ह बँकेचं बँकांकडनं अपेक्षा आहे ती 100% आपण पूर्ण करू शकू आणि बँका अधिक सुदृढ होण्यासाठी त्याची आपल्याला चांगली मदत होऊ शकेल. नक्कीच. ते आपण म्हणतोच आणि नेहमी की रिस्क कॅनॉट बी एलिमिनेटेड बट कॅन बी मिटिगेटेड. सो एलिमिनेट होणारच नाही आणि बँकिंग क्षेत्रातनं तर बिलकुलच होऊ शकत नाही. त्यामुळे मिटिगेशन हा एकच ऑप्शन बँकेला राहतो. सर, आता नवीन बँकर्स सध्या बँकिंग इंडस्ट्रीमध्ये जे येत आहेत, यंग बँकिंग प्रोफेशनल ज्यांना आपण म्हणू, त्यांना तुम्ही एक छोटं सूत्र काय सांगाल फॉर सक्सेस इन बँकिंग? यंग एंटरप्रिन्युअरला खरं जर सांगायचं असेल ना तर 2च गोष्टी सांगितल्या पाहिजे की तुम्ही तुमच्या कुठल्याही कामामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे, चिकाटी ठेवली पाहिजे, काम करत असताना अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे आणि शॉर्टकट मारण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. सचिन तेंडुलकरचंही मी एकदा भाषण ऐकलं होतं. त्यांनी असं सांगितलं होतं की मी क्रिकेटमध्ये यशस्वी का झालो होतं, मी कधीही शॉर्टकट मारला नाही. त्यामुळं त्यांनी जे सांगितलंय तोच मंत्र खरा युवकांनी लक्षात ठेवावा. शॉर्टकट मारला की कदाचित तात्कालिक यश मिळतं, झगमगीतपणा मिळू शकतो, पण ते चिरताई यश असेल असं वाटत नाही. त्यामुळं यंग लोकांना आता काय थोडंसं स्पर्धेचं युग आहे, फास्ट नॉलेज मिळतं, व्हॉट्सअपवर येतं, फेसबुक वेगवेगळ्या याच्या माध्यमातून, त्यामुळं लवकरात लवकर श्रीमंत व्हावं, लवकरात लवकर प्रकाशात यावं असं सगळ्यांना वाटणं स्वाभाविक आहे. पण तुम्ही जर सातत्य, चिकाटी, ध्यास, पारदर्शकपणा आणि अतिशय कष्ट करण्याची तयारी ठेवली तर यश 100% तुम्हाला येणार, त्याच्यात 1% सुद्धा कमी होणार नाही. नक्कीच. कन्सिस्टन्सी फार महत्वाची आहे सगळ्यात. सर, एक पर्सनल क्वेश्चन विचारतो. तुम्ही जसे बँकेचे सीईओ आहात तसं घरची सीईओ पोस्ट कोण सांभाळतं?
घरची सीईओ पोस्ट अर्थातच आमच्या सौभाग्यवती सांभाळतात. त्या सीईओ म्हणजे नुसते सीईओच नाही तर सगळाच रोल त्या करतात घरामध्ये. कारण का मी खरं सांगायचं ना तर घराचा वापर हा म्हणजे राहण्यासाठीच करतो असा. बाकी घरात कुठल्याही कामात काम वाढवण्यात मदत नक्की केलेली आहे, कामात मदत केलेली मला आठवत नाही मागच्या 25 वर्षात कधी. बायको सगळीच जबाबदारी घेते आणि रिअली म्हणजे मी खरंच तिचा ग्रेटफुल आहे की काय मला कधी घरात 35 वर्षामध्ये एकदाही मला घरामध्ये तिने काहीही बघू दिलं नाही. इतक्या अडचणीच्या प्रसंगात तुम्ही बँक बघा म्हणायची, कारण का तुम्हाला इकडं काम सांगितलं ना तर इकडेही काम करणार नाही तिकडेही करणार नाही. त्यापेक्षा तुम्ही बँकेत काम करा म्हणजे मी हे निवांत करीन, अशी अगदी वाटपच केलं होतं कामाचं सगळं. जसं तुम्ही आता सांगितलं की घरची सीईओ पोस्ट हे मॅडम बघतात, तसंच तुमचं बाकी फॅमिली मेंबर्सचा काय रोल होता आणि म्हणजे तुमच्या या करिअर मध्ये सुद्धा त्यांचा काय रोल होता आणि त्यांच्या करिअर मध्ये तुमचा काय रोल होता हे सुद्धा सांगितलं तर. घरच्यांमध्ये माझे वडील जाऊन 20 वर्ष झाले, त्यामुळं त्यावेळी मी ज्युनियर ऑफिसरच होतो. आई जाऊन देखील 10-12 वर्ष होऊन गेलेली आहेत. आईचा रोल खूप मोठा होता, म्हणजे आई आमची खूपच करड्या शिस्तीची होती. आईच्या समोर काही बोलणं आईने रागवलं की मी पळूनच जायचो, दुसरं काही करत नसायचं. माझी मुलंही मला विचारायची, बाबा तुम्ही कुठे चालले, म्हणून आजी रागवली का तर हो. याच्याच बरोबर आता मला दोन मुलं आहेत. एक मोठा मुलगा आहे, तोही बँकेमध्येच नोकरीला आहे. धाकटा मुलगा आता रिसेंटली म्हणजे UPSCची परीक्षा पास झाला, वयाच्या 21व्या वर्षीच, म्हणजे BA झाला आणि UPSCची परीक्षा पास होऊन आता IPS म्हणून तो SDPO म्हणजे स्पेशल सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर म्हणून आता तो ओडिसा केडरमध्ये काम करतोय. तर त्याच्याकडनं सुद्धा मला खूप शिकायला मिळालं. म्हणजे अगदी मी माझ्या मुलांकडनं काय शिकायला मिळालं हे सांगायचं ठरलं ना तर त्यांनी इतकं शिस्तबद्ध कार्यक्रम त्याचा होता की आंघोळ करतानाचे सुद्धा 10 मिनिटं वाया जाऊ नये म्हणून आंघोळ करताना सुद्धा तो युट्यूबवरची भाषणं ऐकायचा आंघोळ करता करता. आणि टाइम टेबल लिहिलं होतं प्रत्येक दिवसाचं. सकाळी 9 वाजता उठणार किंवा काय करणार, कशा पद्धतीनं अभ्यास करणार आणि अभ्यासाबरोबर सर्व प्रकारचे खेळ खेळले पाहिजेत. नक्कीच. रोज अर्धा पाऊण तास टीव्ही कंपल्सरी पाहायला पाहिजे असं माझं त्याला हे होतं. बाकीच्या ठिकाणी टीव्ही बघायला सांगत नाही, पण मी म्हटलं असं नाही, क्रिकेटची मॅच असली की तू ती बघितलीच पाहिजे. क्रिकेट त्याला आवडीचा विषय आणि टीव्ही पण बघितला पाहिजे, पेपरही वाचला पाहिजे. तो म्हणजे UPSCची परीक्षा, आता UPSCची परीक्षा फर्स्ट स्ट्रोक पास होणं आपल्याला माहिती आहे तर अवघड आहे, पण त्याच्याच बरोबर त्याला म्हणजे कबड्डी असेल, स्विमिंग असेल किंवा मस्केटरी, ह्या सगळ्या विषयांमध्ये चांगल्या पद्धतीची गोल्ड मेडल्स त्याला मिळालेली आहेत. म्हणजे खेळामध्ये देखील तो खूप एक्सपर्ट आहे, चांगल्या विषयात. चांगली त्याची बॉडी आहे, रनिंग 25 किलोमीटर रनिंग करणं, अशा वेगवेगळ्या त्यांनी सगळ्या स्पर्धांमध्ये चांगला क्रमांक मिळवलाय. अर्थात त्याच्या पाठीमागं जर बघितलं तर त्याच्या आईची खूप मोठी मेहनत आहे. म्हणजे मी तो कितवीला आहे इथपासूनच माझा विषय होता. फक्त एकच सांगायचो की तुला जे करायचं ना, 10वीला त्याला 97 मार्क पडल्यानंतर तो म्हणला की मी सायन्स साईडला जाणार नाही, मला आर्टला ऍडमिशन घ्यायचंय. त्याचं त्या दिवशीच ते ठरलेलं होतं. म्हटलं आर्टला घ्यायचंय, आम्ही आर्टला ऍडमिशन घ्यायला गेलो. ते म्हटल्यावर तुम्हाला खरंच आर्टला घ्यायचंय का? म्हटलं हो, आम्हाला खरंच आर्ट साईडला ऍडमिशन घ्यायचंय. बरोबर. हा झाला धाकट्या मुलाचा. मोठा मुलगाही बँकेत नोकरीला आहे आणि त्याचा सोशल संपर्क खूप मोठा आहे. सोशल मीडियावर खूप फॉलोअर आहेत, 35-40 हजार त्याला सोशल मीडियावर फॉलोअर आहेत. एक संघाच्याच मार्गदर्शनाखाली तो काम करतो. आता सध्या भारतीय जनता पार्टीचा सोशल मीडियाचं तो काम बघतो. नुकतंच आता मोठ्या मुलाचंही लग्न झालंय आणि माझ्या सुदैवानी मी कसा भाग्यवान आहे की मला मिळालेल्या आमच्या सुनबाई ह्या देखील म्हणजे माझी खूप काळजी घेतात. त्या इतक्या चांगल्या पद्धतीनं घरामध्ये एकत्रित झाल्यात, मिसळून गेल्यात आणि एक चांगल्या पद्धतीनं जे आदर्श कुटुंब असं म्हणतो, बहिणी असतील, भाऊ असतील, सुनबाई असेल, मुलं असतील, हे सर्व अतिशय चांगला योग येणं हा माझ्या दृष्टीने मी स्वतःला भाग्याचा क्षण समजतो. आणि असं आनंददायी आणि स्थिर कुटुंब असल्यामुळं मला घरची अजिबात चिंता करावी लागली नाही. मला पूर्ण वेळ
डिवोटेडली बँकेमध्ये लक्ष देता आलं आणि कदाचित माझ्या यशाचं गमक जर म्हटलं तर मी सगळं ते माझ्या कुटुंबांना देईन. त्यांनी मला बँकेमध्ये वेळ देण्यासाठी एक चांगल्या पद्धतीचं वातावरण निर्माण करून दिलं. अशी साधारणपणे कौटुंबिक परिस्थिती आहे. परमेश्वर कृपेने दोन्ही मुलं आणि संपूर्ण मला जे काही भेटले मित्र परिवार नातेवाईक शेजारी अतिशय चांगले भेटले. खूप माझ्यावर परमेश्वराची ती कृपा आहे. मी त्याला स्वतःला भाग्यवान समजतो या विषयात. नक्कीच जसं तुम्ही आता उल्लेख केलात की कुठल्याही युपीएससी ऍस्पिरंटला हे नक्कीच एक आदर्श ठेवता येईल की नियोजन कसं करायचं आणि टाइम मॅनेजमेंट किती महत्वाची आहे हे नक्कीच आहे. तर तुमची जनता बँकेमध्ये एक ओळख आहे टास्क मास्टर म्हणून. तर हे म्हणजे नाव किंवा आपण ही डिग्री तुम्हाला कशी आली? किंवा टास्क मास्टर वगैरे असं काही नाहीये. सगळ्या माझ्या सहकाऱ्यांशी मला वाटतं असं अतिशय प्रेमाचे आणि मधुर संबंध आहेत. मग आमचे आता सगळेच अधिकारी जे आहेत त्या अधिकाऱ्यांना मी जर सांगितलं ना आपल्याला हे करायचंय तर ते पण खूप मला पॉझिटिव्हली सपोर्ट करतात. म्हणजे साहेबांनी सांगितलंय म्हणून करायचंय असं ते कधी करत नाहीत. आणि माझं सगळ्यात म्हणजे जे आता आपण म्हणतो ना एक स्ट्रेंथ, तर माझे सगळे माझ्या बँकेतले सगळे सहकारी आहेत. ते मी सांगितलेली गोष्ट कुठलाही किंतु परंतु मनात न ठेवता म्हणजे याचं यश मिळेल तर ते साहेबांना मिळेल का कुणाला मिळेल का असं काही करत नाहीत. ते सगळेजण जनता सहकारी बँकेच्या म्हणजे ध्येयासाठी जनता सहकारी बँकेच्या उत्कर्षासाठी काम करतात. त्यामुळं टास्क मास्टर वगैरे असं नाही, फक्त केलेल्या कामाचा सातत्यानं फॉलोअप घेणं आणि विचारणं एवढ्या गोष्टी करतो. पण टास्क मास्टर असं काही काम नाहीये त्यातलं. सर एक शेवटचा प्रश्न घेऊ आता. आत्ताच आपल्या बँकेने अमृत महोत्सव साजरा केला. आता जनता बँक @100 ह्याची स्ट्रॅटेजी काय असेल तुमच्या समोर आणि एक्सपान्शन म्हणा किंवा अजूनही बिझनेस मिक्स वाढीसाठी म्हणा तुमचं काय ध्येय असेल? बँकेच्या व्यवसाय वाढीमध्ये 100 वर्षाचं म्हणजे 25 वर्षाचं आकडेवारीमध्ये सांगणं कदाचित फारसं संयुक्तिक होणार नाही. कारण का बँक ही वाढणारच. बरोबर. 100 वर्षामध्ये बँक 50,000 कोटीची असेल 70,000 कोटीची असेल हे त्या परिस्थितीनुसार त्या वेळेनुसार असेल. बँक स्पर्धेत राहील ही गोष्ट नक्की. पण या ठिकाणी मी 100% माझ्या सर्व सभासद ठेवीदार खातेदार सेवक संचालक सगळ्यांना एक आश्वस्त करू इच्छितो की 100 वर्षामध्ये जनता सहकारी बँक ही सहकारी क्षेत्रातली सर्वात आदर्श बँक नक्कीच 100% उभी राहील. बँकेकडे बघितल्यानंतर सहकारी बँक कशी असावी तर जनता सहकारी बँकेसारखी असावी. मग त्यामध्ये सेवकांनाही संतोष असेल, सभासदांना संतोष असेल, ग्राहकांना संतोष असेल आणि बँक अतिशय योग्य पद्धतीनं पुढे जाईल. आकडेवारीमध्ये कदाचित मी पुन्हा एकदा सांगतो स्पर्धेमध्ये कदाचित कितवा नंबर असेल आज सांगता येत नाही. पण इंटिग्रिटी बँकेच्या एकूण गुडविल मध्ये मात्र पहिला नंबर बँकेचा असेल हे मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो. नक्कीच सर, तुम्ही मार्चच्या या गडबडीत सुद्धा वेळ दिलात आणि तुमच्या बिझी शेड्यूल मधनं आपल्याला मनमोकळ्या गप्पाही मारता आल्या, तुमचे एक्सपिरियन्स जाणून घेता आले, बँकेबद्दल बऱ्याच काही गोष्टी समजल्या. आज ज्या बँकेचे आम्ही कस्टमर आहोत त्याचा अजूनही विश्वास सदृढ झाला की आपण योग्य ठिकाणी आहोत आणि आपले बँकिंग पार्टनर्स हे योग्य आहेत. सो तुम्हाला खूप खूप धन्यवाद तुमच्या वेळेबद्दल आणि असंच तुम्हाला तुमच्या बँकिंग करिअरमध्ये अजून मोठी उन्नती येऊ दे अशीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.